सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर कॅप्शनवरच तुम्हाला समजलं असेल की आपल्याला आज हळीवांच्या लाडूची रेसिपी करायची आहे। तर हे लाडू तुम्ही लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत सर्वांना खाऊ घालू शकता। खास करून स्त्रियांसाठी याचे हेल्थ बेनिफिट्स खूप आहेत। आयर्न डेफिशियन्सीसाठी मदत करते आणि हाडांना बळकटी आणते। तर हे लाडू बनवण्याची आपण आज अतिशय सोपी पद्धत बघणार आहोत। तर चला मग सुरू करूया। सर्वप्रथम 2 नारळ आपल्याला सोलून घ्यायचे आहेत। अर्धी वाटी हळू घ्यायचं आहे आणि नारळ खवून घ्यायचा आहे। 2 वाट्या आपण ओलं खोबरं घेतलं आहे। आता या दोघांना मिक्स करून आपण 3 तास मिश्रण झाकून ठेवणार आहोत। 3 तासांनंतर हळीव येथे पूर्णपणे नारळाच्या पाण्यामुळे भिजलेला आहे, त्यामुळे आपल्याला हे लाडू जास्त दिवस टिकण्यास मदत होते। त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तूप घ्यायचं आहे। कढईमध्ये हे सगळं मिश्रण आपल्याला परतायला ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला 1.5 वाटी गूळ लागणार आहे। हा पूर्ण 1.5 वाटी गूळ आपल्याला मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला लागेल तसे आपल्याला ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये आपण टाकू शकतो। इथे मी काजू घेतलेले आहेत, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पिस्ता वगैरे सुद्धा ॲड करू शकता। गूळ पूर्णतः वितळेपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे। एक 10 ते 15 मिनिटानंतर इथे आपण मिश्रण थोडंसं काढून चेक करणार आहोत की याला चिकटपणा किती आहे। त्यानुसार आपल्याला लाडू वळवता येणं सोपं होणार आहे। इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। एका भांड्यात आपण ते काढून घेणार आहोत व थंड करायला ठेवणार आहोत। थंड झाल्यावर लाडू वळवायला घ्यायचे आहेत। या मिश्रणाला बाइंडिंग अतिशय छान येते, त्यामुळे लाडू वळवणे अतिशय सोपे होते। जर व्हिडिओमध्ये दिलेल्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर हे लाडू अतिशय मऊसूत होतात आणि खूप दिवस टिकतात सुद्धा। तर अळीवच्या लाडवांची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। खूप खूप धन्यवाद।